आत्ता ज्यांचं लव्ह लाईफ चालू आहे, म्हणजे ज्याला आपण प्रेमजीवन किंवा थर्ड पर्सन, थर्ड पार्टी असं ज्यांचं नातं आहे, तर त्या नात्यामध्ये आत्ता काय चालू आहे, काय एनर्जी आहे, तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहात पाहूयात आपण. ते नातं कसं चाललेलं आहे ते. कार्ड येते द वर्ल्ड. ओके, क्वीन ऑफ सोर्ड्स, द सन, द एम्प्रेस, 10 of wands, 5 of wands, 5 of swords, page of pentacles, death, 3 of pentacles, the Hierophant, King of Pentacles. Okay. सगळ्यात शेवटची एनर्जी आहे 9 of Cups. एनर्जी एखादी कोणती तरी गोष्ट, ज्यावेळेस आपण असं म्हणतो की कुठलीही गोष्ट असू दे, ती ज्यावेळेस अतिप्रमाणात होते, जास्त प्रमाणात होते, ती संपते कुठेतरी. एखाद्याचं कालचक्र पूर्ण होतो. द वर्ल्ड. तुमच्या लव्ह लाईफमध्ये अशी एखादी स्त्री व्यक्तिमत्व, म्हणजे जे तुमचे पार्टनर पण आहेत, तर काहीतरी गॉसिपिंग तुमच्या विरुद्ध काहीतरी त्यांच्या मनात भरवून दिलेलं आहे. वायसे वर्सा कसंही असू शकतं. म्हणजे रीडिंग कोण बघताय त्याच्यावर आहे, महिला बघतायत का पुरुष बघतायत. पण हो, तुमच्या दोघांच्याही नात्यामध्ये एक व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीने आहे ना, तुमचे जे पार्टनर आहेत किंवा तुमचं जे लव्ह लाईफ चाललेलं असेल ते त्यांना मान्य नाही, किंवा ते त्यांना पाहवलं नाही, मान्य नाही, आणि तुम्ही दोघं एकत्र राहू नयेत म्हणून त्यांनी खूप सारे प्रयत्न केलेले आहेत. खूप सारे प्रयत्न केलेले आहेत की हे लव्ह लाईफ कसं थांबवायचं, हे कसं स्टॉप झालं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेलं आहेत. ज्या व्यक्तीने हे केलेलं आहे ती तुमच्या सर्कलमधली जर पण आहे, असं स्त्री व्यक्तिमत्व असं आहे की तिला तुमचं नातं मान्य नाही. खूप काही तिने तुमच्याविषयी, आपण म्हणतो ना, एखाद्या अफवा पसरवाव्यात किंवा थोडेसे कॅरेक्टरवर आपण म्हणतो की एखाद्याचं नाही, ही चांगल्या चालीची, आपण ज्याला मराठी, शुद्ध मराठी भाषेत त्याला चांगल्या चालीची, हिचं कॅरेक्टर चांगलं नाही, याचं कॅरेक्टर चांगलं नाही आहे, तर अशा अफवा किंवा असं पसरवलेलं आहे लोकांमध्ये. मी आत्ताच पहिल्याच कार्डवरून शब्द वापरला. ज्यावेळेस एखादी गोष्ट अशी अति होते ना, त्यावेळेस कुठेतरी ती थांबत असते. तुमच्यावर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही, पण त्या व्यक्तीने असं खूप केलेलं आहे पैशाच्या बाबतीत. आणि जी समोरची व्यक्ती आहे तिच्या समोर पण अजून असे काही मार्ग किंवा आणखीन अशा काही व्यक्तिमा असू शकतात. म्हणजे तिने एखाद्या स्त्री व्यक्तिमत्वाने असं वातावरण निर्माण केलं आहे की नाही, ही व्यक्ती तुझ्यासाठी नाही, याच्यापेक्षा या बघ, या पैशाने चांगल्या काय म्हणतात, चांगले नावलौकिक, चांगल्या प्रसिद्धीच्या आहेत, ह्यांची प्रसिद्धी चांगली आहे, आर्थिकदृष्ट्या त्यांची
परिस्थिती चांगली आहे असं थोडंसं वातावरण तिकडे निर्माण केलेलं आहे. पूर्णतः तुमचं नातं संपवण्याचा खूप प्रयत्न केला, खूपच. एका स्टेजला असं पण होऊ शकतं की नाही, हे नातं आता संपले. पण ते नातं संपले म्हणजे त्याच्यामध्ये इतके अडथळे आणून सुद्धा ते नातं, म्हणजे ज्या वेळेस ते सर्कल पूर्ण होतं ना, त्याच वेळेस तिथून नवीन सुरुवात अतिशय स्ट्रॉंग एनर्जी दाखवते. जिथं डेथची एनर्जी आलेली आहे की संपलंय आता, त्यातलं सगळं संपलंय, इतकं त्याच्यामध्ये नकारात्मकता आणलेली आहे ना व्यक्तींनी खूप तुमच्याविषयी. म्हणजे मी सांगू शकत नाही की नाही, खूपच मराठी शब्द चांगले नाही आहेत या बाबतीत बोलायचं आहे. पण तू एकच व्यक्ती नाही, आणखीन काही व्यक्तींबरोबर ही असते किंवा हा असतो, मग तू तिच्याबरोबर राहणं चांगलं नाही, अशा खूप वाईट अफवा आणि वाईट अपशब्द तुमच्याविषयी त्यांनी पसरवलेले आहेत. अशी भूमिका आहे तिथं की नातं ते पूर्ण संपलं पाहिजे, अगदी सगळं तुटून गेलं पाहिजे इतक्या थराला जाऊन. तर त्याच्यासाठी खूप सारे प्रयत्न केले, पण डसन मी म्हटलं ना, जिथं डेथचं कार्ड आहे, जिथं एखादी गोष्ट कंप्लीट होते, जिथं एखादी गोष्ट संपते, ते कालचक्र पूर्ण होतं, त्याच वेळेस नवीन सुरुवात होते. ओके नाही, या सगळ्याचा परिणाम तर असा झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे हो, केलेलं तर आहे की लव्ह लाईफमध्ये खूप तुमच्याविषयी की हे तोडावंच, आणि त्याच्यातून तुम्ही कसे हारल्या गेलेला आहात, तुमच्यामध्ये कसे मतभेद झालेले आहेत, वादविवाद झालेले आहेत, याचा त्यांना आनंदही झाला आहे. त्या आनंदी चेहऱ्याने ते तुमच्याकडे बघतायत, पण मी कसं हे नातं तोडण्यात यशस्वी झालेले आहे. पण असं अजिबातच नाही. याच्यामधून तुम्हाला खूप सारं ज्ञान मिळालेलं आहे. स्वतः ब्रह्मांड तुमच्याबरोबर आहेत, एंजल्स स्वतः तुमच्याबरोबर आहेत, आणि हे व्यक्तिमत्व आता इतकं स्ट्रॉंग झालं, इतकं जास्त खुलून आलं आहे त्याच्यामुळं ते व्यक्तिमत्व की मी तशी नाहीच आहे. तुमचं व्यक्तिमत्व आत्ता असं आहे की तुम्ही खूप छान आहात. तुम्हाला खूप सारे ज्ञान आलं आहे, आपण म्हणतो ना अनुभव, या गोष्टींमुळे तुम्हाला खूप सारे अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळे. आणि तुम्ही आत्ता एका चांगल्या कंडिशनमध्ये स्थैर्य आहे, पैशाच्या बाबतीतसुद्धा संपत्ती समृद्धी सगळं आहे. विशेषतः या गोष्टीमुळे तुम्हाला खूप सारा अनुभव आणि खूप सारं ज्ञान आलेलं आहे. आणि जी तुमची व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीसाठी ते तुम्ही रीडिंग बघताय, तर ते व्यक्तिमत्व कुठेतरी नाराज झालेलं आहे. त्यांना खेद वाटतोय की आपण, म्हणजे काय म्हणायचं त्याला, मनस्ताप. त्यांच्या खांद्यावर अतिशय ओझं आहे, इतकं ओझं टाकलं आहे की, आणि त्यांच्यापुढे इतक्या अडचणी, सगळं की काय हे पुढं काय, त्यांना ते कळत नाही आहे. आणि त्यांचं आता असं झालेलं आहे की समोरच्या व्यक्तीचं ऐकून, कदाचित असंही असू शकतं, घटना घडलेली असू शकते की तुम्हाला ते काहीतरी बोललेले आहेत, तुम्हाला तसं त्यांनी वागवलेलं आहे की, मी म्हणाले की तुम्हाला असं वाटलं हे नातं संपलं, आता या नात्यामध्ये काहीच नाही राहिलं. तर त्यांना या गोष्टीचा खूप पछतावा होतो आहे, खूपच मनस्ताप झाला आहे त्यांना, पछतावा असं झालेला आहे. कदाचित तुमच्यामध्ये आत्ता जास्त काही बोलणं होत नसेल या सगळ्या गोष्टींमुळे. इतक्या खूप साऱ्या गोष्टी या आयुष्यात घडत गेलेल्या आहेत. तुम्ही खूप वाट पाहिली, तुम्ही त्यांच्या वाटेकडे डोळे पाहून बसलात की आत्ता काही समोरून मला एखादा फोन वगैरे येते का, मला त्यांचे काही मेसेजेस येत आहेत का. पण नाही, त्यांची परिस्थिती आत्ता अशी झाली आहे की मी या व्यक्तीचं ऐकून माझ्या जवळच्या व्यक्तीशी मी असं का वागलो, आपण म्हणतो ना, त्याचा त्यांना इतका मनस्ताप झाला आहे की त्यांना असं वाटतं की आता, म्हणजे म्हणतो ना लाजेने, की मला तोंडही दाखवायचं नाही आहे, म्हणजे मी कुठल्या तोंडाने जाऊ आता तिच्याकडे किंवा त्याच्याकडे, मी काय केलं हे तिच्या बाबतीत, ते सुद्धा दुसऱ्या लोकांचं ऐकून, थर्ड पर्सनचं ऐकून काय केलं आहे मी, ह्याचा पछतावा झालेला आहे त्यांना खूप. असं आहे आत्ताचं सध्या लव्ह लाईफ. तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की बहुतेक तुम्ही नो कॉन्टॅक्ट्स, म्हणजे तुमच्यामध्ये आत्ता सध्या काही बोलणं होत नाही आहे, समोरची व्यक्ती आहे, पछतावा आहे त्यांना. आत्ता मी म्हणले ना की तोंडच नाही दाखवायला, की आपण लोकांचं ऐकून, दुसऱ्या थर्ड पर्सनचं ऐकून आत्ता आपण काय केलेलं आहे. पण तुम्ही मात्र असे आहात की तुम्ही स्टेबल आहात,
तुम्ही तुमच्या कामाकडे, या परिस्थितीमुळे सगळ्यातून जाताना काय केलं की तुम्ही तुमच्यावर फोकस केलेला आहे. सेल्फ लव, समृद्धी कशी मिळवायची, संपत्ती कशी मिळवायची, स्वतःला एखाद्या स्ट्रॉंग पोझिशनवर कसं न्यायचं. ज्या बाबतीत तुमच्याशी बोललं गेलं ना की थोडंसं कधी कधी असं होतं, लायकी आहे का रे तिची, किंवा लायकी तरी आहे का त्याची, या शब्दात बोललं जातं. तर त्या सगळ्याचं ज्ञान घेऊन, त्या सगळ्यांचा विचार करून तुम्ही सेल्फ लवमध्ये गेलात. तुमचं आत्ता फक्त स्वतःवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट झालात आणि एखाद्या छान मुद्द्यापर्यंत आत्ता पोचलेला आहे. आत्ता तुमच्याकडे सगळं आहे. खूप शांततेने तुम्ही आत्ता त्या परिस्थितीकडे बघताय, स्वतःकडे बघताय की मी काय होते, आणि या कालचक्रातून बाहेर पडताना, या परिस्थितीतून बाहेर पडताना माझं व्यक्तिमत्व आत्ता किती स्ट्रॉंग झालेलं आहे आणि मी आत्ता काय झालेली आहे, असं हे तुमचं व्यक्तिमत्व आहे आत्ताचं. आणि जे कोणी तुमचे पर्सन आहेत त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की खूप चुकी केली मी, त्यांना तोंड नाही तुम्हाला दाखवायला, असे वागले आहेत ते, तुमच्याबरोबर सगळं संपवलं त्यांनी अशा परिस्थितीतून. तर आत्ताही तुम्ही नो कॉन्टॅक्ट्समध्ये आहात, पण तुमची एनर्जी खूप चांगली आहे, तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही त्या परिस्थितीकडे बघताय. तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडताना स्वतःला एका छान हुद्द्यावर किंवा छान एखाद्या, आपण म्हणतो ना, एखाद्या चांगल्या टप्प्यावर तुम्हाला नेऊन बसवलं आहे. समोरी आपण म्हणतो ना, जो घाव बसला तुम्हाला, अगदी जो आघात होतो ना हृदयावर, तिथून तुमची जी सुरुवात झाली, तुमचं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर व्यक्तिमत्व केलेलं आहे. सौंदर्य तर आहेच, अंतर्बाह्य सुंदर हा सौंदर्य आहे. एखाद्या छान टप्प्यावर तुम्ही आत्ता पोचलेले आहात. मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की आत्ता या एनर्जीमध्ये तुम्ही आहात का. एक तर नो कॉन्टॅक्ट्समध्ये आहात, समोरच्या व्यक्तीला तोंड नाही आत्ता तुम्हाला दाखवायला, कारण का समाजाचं ऐकून, तिसऱ्याच व्यक्तीचं ऐकून ते तुमच्याबरोबर खूप वाईट वागलेले आहेत. त्यांनी ते संपवलेलं आहे, ते नातं त्यांनी संपवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते नातं संपल्यामुळे एक नवीन सुरुवात करून, स्वतःवर लक्ष केंद्रित करून, स्वतःचं व्यक्तिमत्व तुम्ही खूप स्ट्रॉंग बनवलेलं आहे की तुम्हाला असं वाटलं ठीक आहे, आता नवीन आयुष्याची सुरुवात तुम्ही केली. सेल्फ लव आणि सेल्फ रिस्पेक्ट तुम्ही शिकला. तुम्ही आता स्वतःचा आदर करताय, स्वतःवर प्रेम करताय आणि तुमचं आत्ता लक्ष असं फोकस केलेलं आहे की मी माझं वैयक्तिक विकास कसा करायचा, माझं आयुष्य मी चांगल्या थरावर कसं लिहायचं, पैसा, समृद्धी, पैसा हे सगळं मी कसं प्राप्त करायचं, पद, प्रतिष्ठा, मलाही मान आहे, ते तुम्ही आत्ता तुमच्या कृतीतून दाखवून देताय. अतिशय सुंदर एनर्जी आहे.